राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा वेतन आमच्या हक्काचे कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही। राहणीमान भत्ता आमच्या हक्काचा, राहणीमान भत्ता आमच्या हक्काचा। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर। तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे पंचायत समितीचं हे कार्यालय आहे आणि पंचायत समितीच्या बाहेर हे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत, हे नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे। सर, नेमकं काय मागण्या आहेत, महत्वाच्या कोणत्या मागण्या तुमच्या? आमचे गेल्या 6 महिन्यापासून वेतन थकीत आहे, आमचे राहणीमान भत्ता थकीत आहे। 2007 पासून यांनी अद्यापही राहणीमान भत्ता दिलेला नाही। आमचा विमा ग्रामपंचायत मार्फत विमा काढलेला नाही। 2 वर्षापासून आमचा पगार दिलेला नाही। आणखी दुसरे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी। सर, काय उशीर लागला, हे काय थकीत आले, कोण दोषी आहे याच्यामध्ये? सर, बीडीओ साहेबांना गेल्या वर्षी पत्र काढले होते, आम्ही असंच उपोषणाला बसलो होतो। गेल्या वर्षी पत्र काढले पण अंमलबजावणी काही झाली नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। याच्या अगोदर 8 दिवसा अगोदर आम्ही निवेदन दिलं, साहेबांना काही हे केले नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला आज बसावं लागलं। आमच्या मागण्या काही ह्याच्या नाहीत सर, आमच्या मागण्या तालुकास्तरीयच आहेत। बीडीओ साहेबांना म्हणले तर आमच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात इथल्या इथं, पण ते काही लक्ष घालत नाहीत। कोणत्या कारणामुळे लक्ष घालत नाही तुमच्या मागण्यांकडे? आमच्याकडे लक्ष घालायलाच कोणी तयार नाही सर। ग्रामपंचायत कर्मचारी आहे का नाही ह्याचाच विषय नाही, कुणी आमच्याकडे यायला सुद्धा तयार नाही, कुणी बोलायला तयार नाहीत। फक्त लेटर काढणे, देतो म्हणणे आणि नंतर देणं नाही। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विमा काढला नाही, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं थकीत वेतन नाही। 25% 75% रक्कम शासनाकडून भेटते, बाकीची ग्रामपंचायत मध्ये म्हणतात। ग्रामपंचायत म्हणते तुम्ही वसुली करून घ्या। वसुली करायला गेले ग्रामपंचायत कर्मचारी तर आम्हाला कुणीही वसुली देत नाहीत गावातले लोक, त्याच्यामुळे आम्हाला हे इथं बसावं लागलं आज। यापुढेही जर स्थानिक प्रशासनाने तुमच्या जर मागण्या जर मंजूर नाही केल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका, आम्ही इथून जोपर्यंत मंजूर करणार नाहीत, अंमलबजावणी करणार नाहीत, तोपर्यंत इथून उठणार नाहीत। एकूणच परिस्थिती पाहिली तर जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही, असं या उपोषणकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियामध्ये व्यक्त झालेले आहेत। सर, पुढे या। नमस्कार, मी ग्रामपंचायत कर्मचारी। सर, शासनाने आम्हाला 10 ऑगस्ट 2024 ला एक म्हणजे आमच्या 19 महिन्याचं एरियस द्यायचं एक शासन निर्णय काढलं। शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी बी केलं आणि अंमलबजावणी केलेली पुढील काही दिवसात आम्हाला तुमचे पैसे 19 महिन्याचे देतो असे म्हणलं। त्या गोष्टीला किमान आणखी 7-8 महिने ओलांडून गेलेत, तरी बी आमचा 19 महिन्याचा राहिलेला थकीत वेतन आणि सरकारनं दिलेलं अजिबात दिलेलं नाही। त्याचप्रमाणे आमची महिना टू महिन्याला कधीच पगार होत नाही। 4 महिन्याला, 3 महिन्याला, 2 महिन्याला, कधी कधी 6-6 महिने पगारी होत नाहीत। तिसरा विषय म्हणजे आम्हाला जे शासनाकडून मिळणारे आहे हे 100% एक वसुलीची अट म्हणून एक लादलेली आहे आम्हाला। म्हणजे जर समजा 95%च्या वरी वसुली झाली तर शासनाकडून 100% मिळणार, 80% वसुली झाली तर शासनाकडून 75% मिळणार आणि 50% वसुली झाली तर शासनाकडून 50% मिळणार। म्हणजे आम्हाला डावपेच कसा आहे, एक तर वसुली करा तर तुमची पगार घेणार, वसुली गावामध्ये कोणी देत नाही। अशा परिस्थिती आम्ही वसुली करायला गेलं तर गावामध्ये आम्हाला लोक वसुली करू देत नाही, आम्हाला वसुली देत नाही। प्रत्येक अडचणीला आम्ही सामोरे जावं लागते सर, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे एक, आम्हाला 2005 ला एक शासन निर्णय सरकारनं काढलेला आहे की 10% भरती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची 10% भरती जिल्हा परिषद सेवेमध्ये नियुक्त करून घ्यायचं आहे। पण 2019 ला भरती झाली आहे, 2019 नंतर 2024 पर्यंत 10% भरती अजिबात झालेली नाही। तरी या गोष्टीकडे शासनानं बी थोडं लक्ष द्यावं अशी आमच्या कामगार सेनेची विनंती आहे सरकारला। तर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने बघू शकता तुम्ही एकूण 9 मागण्या ज्या आहेत या इथल्या स्थानिक प्रशासनाकडे आहेत।
पुढील काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की नेमकं कशा पद्धतीने यांची दखल घेतली जाते का यांना उपोषणावरतीच फक्त आश्वासन देऊन ठेवण्यात येतं. ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा IBN4 आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.